हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर ब्रेकआउट स्टॉक आणि निफ्टी आणि स्मॉल कॅप निफ्टी, मिड कॅप निफ्टी आणि बँक निफ्टी बघायच्या आधी आपण बघणार आहोत मेन इम्पॉर्टंट मार्केट एवढं का पडलं. तर मार्केट एवढं का पडलं याचं एकच रिझन आहे. तर मार्केटमध्ये एक पॅनिक सेलिंग आलेली आहे. ती कोणाकडून आलेली आहे? तर रिटेल इन्व्हेस्टर कडून. तर जर तुम्ही FII आणि DII चा डेटा जर बघाल तर फिगर ही पॉझिटिव्ह होती आणि व्हायरसचं नाव आहे HMPV व्हायरस. तर याची न्यूज अशी आहे की HMPV व्हायरस हा हार्मफुल नाही आहे जास्त, त्यामुळे यामध्ये पॅनिक सेलिंगची काही गरज अशी नाही आहे. आणि त्यामुळे आपण जसे चार्ट आहे तसं आपण बघणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता आपण निफ्टीचा चार्ट बघूया. तर निफ्टीच्या चार्टमध्ये एक ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला आहे आणि ट्रायंगल पॅटर्न तयार झालेला असताना इथं बघा रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, सपोर्ट, सपोर्ट. तर इथं एक सपोर्ट मिळणार आहे निफ्टीला आणि पुन्हा वरती जाण्याची निफ्टी कोशिश करणार आहे आणि मग पुढचे टार्गेट आपण बघणार आहे. जर इथून जर ब्रेकआउट आला पुन्हा आपण निफ्टीमध्ये टार्गेट बघणार आहोत. पण इथून जर ब्रेकडाऊन आला तर पुढचं टार्गेट असणार आहे 22,799 आणि हा निफ्टीचा डेली चार्ट आहे. नंतर पुढचा चार्ट आहे बँक निफ्टीचा चार्ट. तर बँक निफ्टी मध्ये बघा सेम काल आपण बघितलं होतं आणि बघा इथं बँक निफ्टीचा सुद्धा हा वन डेचा चार्ट आहे. इथं रेजिस्टन्स, 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 सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट आणि बँक निफ्टीने आज सुद्धा तिचा सपोर्ट घेतलेला आहे. कदाचित उद्या बँक निफ्टी ही इथे ग्रीन मध्ये ओपन होईल आणि वरती जाईल. जर तसं नाही झालं आणि जर इथे बँक निफ्टी जर ब्रेकडाऊन झाली तर पुन्हा बँक निफ्टी इथपर्यंत येण्याची कोशिश करणार आहे. 47,000 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. नंतर पुढे आहे मिड कॅप. तर मिड कॅपचा स्टॉक बघा, चार्ट बघा. इथं आपण रेजिस्टन्स, रेजिस्टन्स इथं बघितले होते. नंतर इथं ब्रेकडाऊन आलेला होता. पुन्हा मिड कॅप निफ्टी ही स्ट्रॉंग ब्रेकआउटने वरती गेलेली होती. नंतर बघा इथून जर आपण बघितलं तर इथं बेरिश पॅटर्न झाल्यानंतर मिड कॅप निफ्टी खाली आली आणि आपलं टार्गेट 55,500 पर्यंत येण्याची शक्यता आहे असं वाटत आहे. 55,500 पर्यंत येऊ शकते आणि नंतर पुन्हा वरती जाण्याची शक्यता आहे. मिड कॅप निफ्टीचा हा डेली चार्ट आहे. पण असं नसतं ना की जर मिड कॅप निफ्टी हा जर पडत आहे तर कोणते स्टॉक असतील ते वाढत नसतील. स्टॉक मध्ये ब्रेकआउट येतच राहतात. तर पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप. तर स्मॉल कॅप मध्ये बघा इथं कोणत्याही प्रकारचा इथं नंतर ब्रेकआउट आलेला नव्हता. बघा रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आणि इथं बघा कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट आलेला नव्हता. नंतर पुन्हा इथं जर आपण म्हटलं तर यामध्ये मिड कॅप निफ्टी सध्या फिरत आहे. तर इथं 17,750 पर्यंत स्मॉल कॅप इंडेक्सला येण्याची शक्यता आहे. नंतर पुढे इथून बाउन्स होऊ शकतो. तर आणि हा डेली चार्ट आहे स्मॉल कॅप इंडेक्सचा. नंतर पुढे जर बघितलं ब्रेकआउट स्टॉक, तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये बघा व्हॅल्यूमच्या कॅन्डल किती जबरदस्त आहे आणि स्टॉकचं नाव आहे KIOCL. तर इथं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, रेजिस्टन्स आणि इथं बघा इथं ब्रेकआउट येऊन इथं व्हॅल्यूमची कॅन्डल सुद्धा जबरदस्त होती. ब्रेकआउट येऊन रिटेस्ट करून आज स्टॉक हा वरती गेलेला आहे. आज स्टॉक हा वरती गेलेला आहे. आज 7.94% वाढून स्टॉक क्लोज केलेला आहे. तर आज इथं टार्गेट सुद्धा आलेलं होतं 450 पर्यंत. नंतर इथं बघा सपोर्ट, सपोर्ट, सपोर्ट. पुन्हा या स्टॉक मध्ये एंट्री घेऊ शकतात कारण स्टॉकचा प्राइस आहे 429 रुपये 15 पैसे. स्टॉकला 430 रुपयापर्यंत तुम्ही बाय करू शकतात आणि स्टॉकचं बघा 430 रुपयाला बाय करून 420 रुपये स्टॉप लॉस आणि 500 रुपयापर्यंत KIOCL टार्गेट आहे आणि स्टॉकचा हा डेली चार्ट आहे. तर व्हॅल्यूम सुद्धा इथं चांगला आलेला आहे. नंतर पुढचा चार्ट स्टॉक आहे SBI कार्ड. SBI कार्ड मध्ये बघा इथं रेजिस्टन्स, रेजिस्टन्स, इथं रेजिस्टन्स, इथं सपोर्ट, सपोर्ट आणि इथं बघा ब्रेकआउट येण्याची पूर्ण कोशिश करत आहे.
आणि व्हॉल्यूम सुद्धा इथं जबरदस्त आलेले आहेत. व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर या स्टॉक कडे आपण बघू शकतो. स्टॉकचं नाव आहे SBI कार्ड आणि हा एक डेली चार्ट आहे. तर स्टॉकची प्राइस आहे 730 रुपये 50 पैसे. 720 रुपये स्टॉप लॉस लावू शकतात. 780 रुपयापर्यंत याचं टार्गेट आहे. स्टॉकचं नाव आहे SBI कार्ड. पुढचा स्टॉक आहे डीमार्ट. काल आपण डीमार्ट बघितला होता. पुन्हा बघा डीमार्ट हा लक्ष द्यायचं आहे. हा वीकली चार्ट आहे. वीकली चार्ट वर इथं बुलिश हे पॅटर्न तयार झालेला आहे आणि बुलिश आपण पॅटर्न बघितलेलं होतं की डीमार्ट मध्ये कोणतं पॅटर्न तयार झालेलं आहे. ही जी आहे ही मदर कॅन्डल, ही बेबी कॅन्डल आणि यामध्ये हे पॅटर्न तयार झालेलं आहे. तर स्टॉक हा वरती गेलेला आहे. तर स्टॉप लॉस लावायचा आहे या कॅन्डलचा लो आणि याला लॉंग टर्म साठी बघायचे आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे सारेगम. तर सारेगम मध्ये आपण बघितलं होतं, सारेगम मध्ये बघितलं होतं की इथं बघा रेजिस्टन्स इथं सपोर्ट आणि इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउटच्या कॅन्डल खूप जबरदस्त होत्या आणि इथं बघा स्टॉकला काल आपण सांगितलेलं होतं आणि स्टॉक आज सुद्धा वरती गेलेला आहे. तर स्टॉकचं टार्गेट हे आता जरी स्टॉक बाय केला तरी स्टॉकचं टार्गेट आहे 670 ते 675 पर्यंत स्टॉक हा जाऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे सारेगम. तर आज आपण बघा निफ्टीचा चार्ट बघितला, बँक निफ्टीचा बघितला, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि स्टॉक बघितला KIOCL, SBI कार्ड, डीमार्ट आणि सारेगम. हे आपण ब्रेकआउट स्टॉक बघितलेले आहेत. तर अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हे जे स्टॉक बघितले त्यामध्ये माझं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन नाही. तुम्ही स्वतः स्टडी करून बघू शकता. थँक्यू.